नमस्ते फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आज मी बनवणार आहे 1 किलोचे अचूक प्रमाणात लोणचे। त्यासाठी मी इथं मार्केटमध्येच 1 किलो आंबे घेतलेत, चांगले धुवून घेतले आणि त्याला कोरड्या कपड्याने पुसून घेतलेत आणि नंतर कट करून घेतलेत। अशाच आकाराचे कट करून घ्यायचेत। यासाठी मी हळद घेतलेली आहे 50 ग्रॅम, 4 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, यामध्ये मिरे घेतले आहे 10 ते 12, मेथी दाणे घेतलेले आहे 4 चम्मच आणि कलोंजी घेतलेली आहे 2 चम्मच आणि सोप घेतलेली आहे 2 चम्मच, 100 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, 250 ग्रॅम तेल घेतलेलं आहे आणि 150 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे। तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। अर्धा चम्मच आणखी त्यामध्ये हिंग घेतलेला आहे। कलोंजी आणि हिंग घेतल्यामुळे आपलं हे लोणचं हे खराब होत नाही, वर्ष नाही 2-3 वर्षही ठेवलं तरी खराब होत नाही। तेल चांगलं गरम झाल्यानंतर फॅन खाली ठेवून थंड करून घ्यायचं। तोपर्यंत आपल्याला सोप, मिरे हे सगळं भाजून घ्यायचं कमी गॅसवरती आणि थोडेसे अख्खे पण टाकायचेत। मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे, दरदरीतच ग्राइंड करून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करून टाकायचं। तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण हे दुसरं जे प्रमाण आहे ते अचूक ठेवा, हे परफेक्ट प्रमाण आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये तेल टाकायचं थोडंसं, तेल थंड झाल्यानंतरच टाकायचं। हे मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे। आपल्याला हे कैरीमध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं याला। अशा पद्धतीने मसाला सर्व कैऱ्यांना लागला पाहिजे। मी सोप, मेथी, कलोंजी हे इथं एकत्रच मिळतात म्हणून ते तसं दाखवता आले नाही 2 चम्मच 4 चम्मच, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तो पूर्ण मसाला 100 ग्रॅम होता। लोणचं बनवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं वरतून तेल टाकायचं असेल ते टाकू शकता। मी हे तेल टाकून घेणार आहे। सुरुवातीला यामध्ये तेल कमी दिसतं, नंतर याला तेल सुटतं चांगलं। कलोंजी आणि हिंग टाकल्यामुळे आपल्याला हॉटेलसारखीच टेस्ट येते लोणच्याला। यासाठी काचेची बरणी घ्या किंवा चिनी मातीची बरणी घ्या, त्याला थोडंसं निर्जंतुक करून घ्यायचं, थोडंसं हिंगाची धुरी देऊन।
तुम्ही बघू शकता लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.